संजय दिना पाटील, संजय जाधव आणि संजय देशमुख ठाकरेंकडून आलेल्या 6 खासदारांपैकी या 3 खासदारांचा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला. यानंतर त्यांच्या पक्षातील चौथा संजय असा उल्लेख करत त्यांनी संजय राठोड यांचं नाव घेतलं. पण शिंदेंच्या सेनेतील आणखी एक संजय नावाचे नेते आहेत ज्यांचं नाव शिंदेंनी घेतलं नाहीये. त्यामुळे शिंदेंनी त्यांचं नाव घेतलं नाही की त्या पत्रकार परिषदेत ते चुकून घेण्याचं राहिलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आता एकूण किती संजय आहेत याची चर्चा सुरू होण्यामागचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत घडलेला एक प्रकार. ठाकरेंच्या 6 खासदारांना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत एक मोठं विधान केलंय. ऑपरेशन टायगर यशस्वी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या 6 खासदारांना आपल्या पक्षात घेतलं. या सर्व खासदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना चिमटे काढले आणि त्यांच्या पक्षातले संजय किती आहेत याची यादी वाचली. पण यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री संजय शिरसाट यांचा उल्लेख करायचं ते विसरले की घाई गडबडीत तो राहिला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिंदेंनी नेमकं काय म्हटलं होतं ते पहा. काय आहे, तुम्हाला नंतर काही प्रश्न उरायला नको म्हणून मी केलं हे सगळं. काय काय मीडियावर काय काय चालवत असतात ना. म्हणजे आता आज 6 खासदार नावं मगाशी घेतली आहेत, मी पुन्हा घेतो. इथे माझ्या बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, तिकडे भाऊसाहेब वागचोरे आहेत, इथं आपला सगळ्यात लाडका संजय दिना पाटील आहे, इकडे संजय बंडू जाधव आहेत. ए बॉस बोलतात का इकडे? अच्छा. इकडे संजय देशमुख आहेत आणि इकडे नागेश आष्टीकर आहेत. म्हणजे ट्रिपल संजय, 3 संजय. आता बघा आपल्याकडे 3 संजय आहेत. नाही ते तिकडे आहेत ना अजून. संजय राठोड पण आहेत. हां, कोणाला घ्यायचं आहे? नाही, आमच्याकडे चौथा संजय राठोड आहे. भरपूर संजय आहेत. आता त्यामुळे बाकी मी कुणाच्याबद्दल बोलतोय ते सांगायची आवश्यकता नाही. आता इथे ट्रिपल संजय असल्यावर मग बाकी कुणाची गिनती? आपल्या संजयबद्दल नाही, आपलीच आहेत. संजय शिरसाट यांचं नाव एकनाथ शिंदे यांच्याकडून घ्यायचं राहिलं की त्यांनी ते मुद्दाम टाळलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय सांगतात त्यानंतरच चित्र स्पष्ट होऊ शकेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.